आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या प्रियंका आशिष दामले यांची बिनविरोध निवड करण्यात आली। या निवडीमुळे नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची सत्ता अधिक मजबूत झाली असून कुळगाव बदलापूर नगरपालिकेत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष महिला विराजमान झाल्याने कुळगाव बदलापूर नगरपालिकेत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष महिला विराजमान झाल्याने कुळगाव बदलापूर नगर परिषद महिला राज आले आहे, अशा भावना नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी व्यक्त केल्या। आज मला उपनगराध्यक्ष म्हणून आज विराजमान झाले। आज जर आपण सभागृहाचं चित्र बघितलं तर खरंच महिलांची संख्या ही जास्त आहे आणि कुठेतरी बदलापूर नगर परिषदेवरती महिला राज हा आलेला आहे। कायमच राष्ट्रवादी पक्ष असू दे किंवा भारतीय जनता पार्टी असू दे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम केलेलं आहे। यापुढे देखील अगदी ठोस आणि धोरणात्मक कामं आम्ही यापुढे करत राहू। तसंच बदलापूर शहराच्या विकासासाठी, स्वच्छतेसाठी, आरोग्यासाठी जे काही आणि मी म्हणेन की जनतेच्या मनातली कामं आणि जनतेला अपेक्षित अशी कामं आम्ही कायमच आदरणीय आमच्या नगराध्यक्ष आहेत ऋतुताई घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व सदस्य पार पाडत। ही सगळी आमच्या मोदी साहेबांची कृपा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इथे सांगू इच्छिते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेची आमच्यासाठी तरतूद केलेली आहे। त्यानुसार आम्हाला महिलांना या समाजामध्ये जो मान सन्मान मिळाला, त्याच्यानंतर आपल्या मोदी साहेबांनी जी तरतूद केली आहे की ह्या राजकीय याच्यामध्ये महिलांची संख्या किती असणार, त्या अनुषंगाने आम्हाला इथे आज म्हणजे महिला नगरपालिकेत तुम्ही बघाल तर महिला जास्त आहेत, पुरुष कमी आहेत। आणि त्याच कॅल्क्युलेशन प्रमाणे आज आम्ही जेव्हा आमची युती झाली, त्या युतीमध्ये राष्ट्रवादी पक्षाबरोबर जेव्हा युती झाली, त्या युतीच्या वेळेसच आम्ही कॅल्क्युलेशन केलं होतं। त्या अनुषंगाने आम्ही त्यांना शब्द दिला होता की उपनगराध्यक्षपद आम्ही त्यांना देणार आहे आणि तो शब्द आज आम्ही इथे पाळलेला आहे। उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेतर्फे ॲडव्होकेट संदेश धमडेरे यांनी अर्ज दाखल केला होता। मात्र ऐनवेळी त्यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे प्रियंका दामले यांची बिनविरोध निवड निश्चित झाली। नगर परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ अधिक असल्याने शिवसेनेचा पराभव अटळ असल्याचे लक्षात घेऊन ॲडव्होकेट धमडेरे यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे। नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा प्रियंका आशिष दामले यांना नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी अधिकृतपणे उपनगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसवले। यावेळी नगर परिषदेतील पदाधिकारी, नगरसेवक तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहराचा विकास हा महिलांच्या हाती आल्याने त्या शहराचा विकास करून दाखवतील, असा विश्वास परशुराम विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांनी व्यक्त केला आहे। मला या गोष्टीचा आनंद आहे की नगरपालिकेवर महिला राज आलेला आहे। सुशिक्षित आणि काम करणाऱ्या महिलांना त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सर्वच निवडणूक प्रक्रियेला सामोरं गेलं आणि जनतेने जो कौल आम्हाला दिला, खऱ्या अर्थाने जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत, लोकांना अपेक्षित असं काम करण्याची पुढच्या काळात मोठी जबाबदारी ही या महिला भगिनींवर असणार आहे आणि आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे की त्या उत्तमरित्याने ही सगळी जबाबदारी पार पडेल। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर।